टोपल्यावर ठेवलेली सजून अशी मस्त पैकी मच्छी पेवाची भाजी. हा, ही भाजी आपण पहिल्यांदाच बघतोय. भाजी ही बघा शेवला. अजून पण खाताय तुम्ही शेवला? कटिंग करताना हा बघा, हा शेवड्या येतात. नाही तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलोय तो म्हणजे पावसाळी पालीचा मार्केट कव्हर करायला. खरं सांगायचं झालं ना तर बऱ्याच जणांनी कॉमेंट केले आणि बऱ्याच जणांनी मेसेज पण केले की आमचा पालीचा मार्केट एकदा पावसाळचा मार्केट दाखव, जसं रोहाचा मार्केट प्रत्येक ऋतूमध्ये दाखवतो. तर तोच मार्केट आपण आज दाखवण्यासाठी आलोय पालीमध्ये. पाली जर बोलला ना, बल्लाळेश्वर बाप्पाचं मंदिर पालीमध्येच आहे. देतो मी तुम्हाला इथला लोकेशन जर बोलला ना तर गणपती बाप्पाचं मंदिर या साईडलाच आहे. इथून कमीत कमी 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि ह्या साईडला जर बघितला ना तर या साईडला एसटी स्टँड आहे. ह्या समोरच एसटी स्टँड आहे जवळच. आणि या साईडला जो आहे ना रस्ता, हा पूर्ण बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे. इकडनं बाहेर जातात जास्तीत जास्त गाड्या. या साईडला पण मार्केट बसलेलं आहे. त्या साईडला मच्छी सुद्धा बसलेली आहे. मार्केटला तर आपण सुरुवात करतोय, पण दाखवतो तुम्हाला इथला मी नजारा जर बघितला ना तर रस्त्याची बघा अवस्था खूप खराब झालेली आहे. आपण या गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवत नाही, तर खरं तर दाखवायला पाहिजे, कारण आता आपला सध्या चॅनल मोठा झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं वरती बघितला ना तर हा बघा सोलर पॅनल त्यांनी लावलाय. जर ग्रामपंचायतनी जर हा सोलर पॅनल लावला असेल किंवा इतर व्यक्तींकडून हा लावला असेल तर त्यांचा खरंच धन्यवाद, कारण अशी लाईट गरजेची आहे प्रत्येक मार्केटमध्ये. तर मार्केटला करतोय सुरुवात. पत्ता जर बोलला तर पाली आणि तालुका सुधागड, जिल्हा रायगड. याच्या व्यतिरिक्त जिथून तुम्ही हे व्हिडिओ बघता तिथून हे लोकेशन किती लांब आहे ना हे जर बघायचं असेल तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर हे बघा, हा आहे मार्केटचा नजारा. हा मार्केटचा नजारा घेऊन झाल्यानंतर आपण जाणार आहोत तिकडं मच्छीच्या नजाराकडं. हे बघा, याच्यामध्ये बघायला मिळते आपल्याला भाजी बहुतेक संपलेली आहे. संपली काय? किती तास बसले हो तुम्ही? 5 तास. सकाळी किती वाजता आल्या होत्या? 7 वाजता आल्या होत्या. अजूनपर्यंत विकलेली नाही. आता 5 वाजायला यायला लागले ना. हा, मग तरी तुम्ही 5 तास बोलताय, कमी बोलताय है ना. टोपली भरून आले भारंग्याची भाजी आणि त्याच्यामध्ये लपले कोणती? पेवाची भाजी. हा, ही भाजी आपण पहिल्यांदाच बघतोय. पेवाची भाजी बोलतात त्याला. खायला कशी लागते? खाताना कशी खायची असते ही? बारीक करायची, अजून कापायची आणि कांदा मिरचीवर करायची. खायला एकदम भारी. सुकी बनवायची. आता बघा तो कितीला ही आहे? हे 10 रुपयाला आहे का? आणि हे कितीला द्याल तुम्ही? 10 रुपयाचा आहे का? हा, हे बघा 10 रुपयाला. आणि ही भाजी मी पहिल्यांदाच बघितली. तुम्ही बघितली असेल नक्की सांगा, परत एकदा बघून घ्या. ही भाजी, अशा भाज्या ज्या आहेत त्या पावसाळ्यातच मिळतात ना बघायला. हा, त्याच्यामध्ये बघा देठीची साईज बघितली ना कसली मोठी आहे बघा. ह्याची पण भाजीच बनते ना. कितीला आहे ही जोडी? हे 20 रुपये काय? हा, हे बघा एवढी मोठी 20 रुपयाला. पण हे काढायला लागतात ना ह्याच्या वरना. हे निसायला लागते वरून. ज्याला माहिती आहे ना त्याला सांगायची गरज नाही, आहे का नाही. कुठलं आहे तुमचं गाव? कुठला? किती वाजता आल्या होत्या? सकाळी 7ला. किती रुपये झाले आताची धंदा? किती रुपये आहेत? हे घरचं आहेत काय? सुट्ट द्यायसाठी आणलेत. हा, सुट्ट द्यायसाठी आणलेत. तर आईचा अजूनपर्यंत धंदा झालाय नाही. तुम्ही कधी आलो तर नक्की धंदा आईचा करा, आहे ना. तर हा आहे मार्केटचा नजारा. मार्केटचा जर नजारा बघितला ना तर इथून सुरुवात होते मच्छी आणि त्याच्या त्या साईडला असलेली भाजी, गावठी भाजी. तर हा जो मार्केट आहे ना, मार्केटमध्ये गोड्या पाण्याची मच्छी येते बारक्यापासून मोठ्यापर्यंत. बघा त्या साईडला पण लेडीज वर्ग बसलाय, या साईडला पण लेडीज वर्ग बसलेला आहे. आणि जर मच्छी बघितली आणि मार्केटचा जो नजारा बघितला ना तर एकदम मस्तपैकी नजारा बघायला मिळतो. तो म्हणजे पालीच्या मार्केटमध्ये. इकडं बघा टोपल्यावर ठेवलेली सजून अशी मस्तपैकी मच्छी. त्याच्यामध्ये बघायला मिळतंय मोठा दणका शिवडा मासा. शिवडा मासा बघा कसला मोठा आहे बघा, एकदम राऊंड करून बसलाय. आणि गाबुले वाटतं 5 किलोचा आहे का? हा, 5 किलोचा आहे सांगतात ते. तुम्ही काय खरेदीसाठी आलात? काय खरेदी करणार? कापलं तर घेणार.
ते पूर्ण नाही घेऊ शकत. हा काय सांगितलंय तरी भाव? 600 रुपये किलो. हा कमी जास्त तर होईल ना? नाही होत. हा कमी जास्त इकडं ताई करत नाही. हा मोठा आणि तिकडे बारका शिवडा. हा बघा शिवडा परत एकदा बघा तुम्ही. आणि शिवड्याचा तोंड बघा कसला मोठा आहे. बघा हा बघा शिवडा खूप मोठा आहे. 5 किलोचा तरी आरामात असलेला शिवडा. त्याच्यामध्ये चालले इकडं खरेदी करणारे माणसं बरेचसे आलेले आहेत आणि त्यांची आता बार्गेनिंग चालेल आणि ते खरेदी करतील. इकडं बघा, इकडं बघायला आलो तर टोपली बघा कशी भरले. एकदम चिलापी मासा आहे ना? चिलापी ना? हा चिलापी मासा, ज्याला फंटूस बोलतो आपण. हा आपण आपल्या गावठी भाषेत बोलतो फंटूस. फंटूस मासेची साईज बघितली ना तरी बघा साईज बघा कसली. कशी देताय? किलोवर देताय का पीसवर? 200 रुपये किलोवर. आता एक पीस नाही देत. एक पीस पाव किलो घेऊ शकता कापून. कापून नाही, एक पीस जसा बसेल तसा ना. हा जसा बसेल तसा. आणि बघितलं ना चिलापी बघा कशी फुल टॉप ऑफ आहे. म्हणजे साईज चिलापीची बघितली ना तर खूप मोठी आहे. इकडे बघा एक टोपल्यात बसला सेपरेट शिवडा मासा आणि पूर्ण टोपला आहे हा चिलापींचा. आणि इकडे बघा, इकडे जर आपण आलो तर नजारा बघायला मिळते मार्केटचा. मार्केटला सुरुवात झाली ती म्हणजे 3 नंतर. 3 वाजल्यापासून सुरुवात झाली ना? किती वाजता सुरू होतं मार्केट? सकाळपासून आहे, पण सकाळी मला कमी दिसले होते मगाशी आहे ना. हा कुठल्या कुठल्या वाराला बसता तुम्ही? सर्व वाराला. हा सर्व वाराला बसतात ते सांगतात. तर सांगितलं तुम्हाला मी कधी बसतात ते आणि टायमिंग जर बोलला ना तर शक्यतो संध्याकाळी येण्याचा प्रयत्न करा. कारण ही जी मच्छी आहे ना ही सकाळी काढता येते, सकाळी पकडली जाते नदीला, गोड्या पाण्याच्या नदीला. आणि मग ती दुपारनंतर शक्यतो जास्त मच्छी विकायला येतात पालीच्या मार्केटमध्ये. तर हा बघा हा सेटअप बघितला ना तर आईचा एकदम बारीक बारीक माशांचा असलेला सेटअप. आणि कसा तिने सजवलाय ना तो बघा. हे बघा कुठला मासा आहे हा? कोणता आहे? नाव काय? सांची. सांची सांची बोलतात काय? आता खाताना कसा खायचा हा? फ्राय करू शकताय का रस्सा पण करायला लागेल? रस्सा करून नाही होणार ना. हा शक्यतो फ्रायच करून खायला मजा. कसा वाटा देणार आता हा? हा एवढासा 20 रुपये का? बघा एक वाटा एवढासा 20 रुपये. आणि जर 50चे घेतले तर 3 होतील ना. हा 50चे 3 आई द्यायला तयार झाले. आणि इकडे जर आपण आलो ना तर मार्केटमध्ये आता गर्दी बघा कशी झाली. बघा गर्दी बघा. इकडं आहेत विकत घेणारी आणि इकडं आहेत विकत देणारी. कुठून आलो तुम्ही? कांचाईवरना. मच्छी घेऊन जाता आधी मध्ये का पहिल्यांदा आलात? फक्त आता झालंय का? आता ते आता झालेत. आणि इकडं झाले खरेदी विक्री. हे बघा मासा दिलेला आहे, पैसे दिलेले आहेत. हा मार्केटमध्ये कधी पण येतो ना त्यावेळी हा जो रस्ता आहे ना एवढा कंजक्शन आहे ना आणि साईडलाच बसतात. त्याच्यामुळे ना गाड्या येतात जातात. त्याच्यामुळे तुम्ही पण कधी जर आला त्या मार्केटमध्ये थोडी सेफ्टी नक्कीच ठेवा त्याच्यामध्ये. इकडे झाली बघा बारक्या माशांची खरेदी विक्री. ही बघा कशी दिली जाते. बघा एवढासा वाटा आहे, छोटासा वाटा. हे बघा कशी का पकडलाय? हाताने पकडलाय? जाल्याने जाला लावला, छोटा झाला. हा बारीक जाल्यावर लावले बघा आणि पकडले मच्छी. आणि इकडे चालले लेडीज वर्गाची खरेदी. कुठून आले तुम्ही? गाव काय तुमचा? हा डोक्षेत गाव. आई सांगायला घाबरते. तर बघा इकडे डोक्षेत गावातले आलेत माणसा खरेदी करण्यासाठी मच्छी. आणि हा सेटअप बघा आता एकदम तडाखेबाज असलेला सेटअप मध्ये बघायला मिळतंय कटला आणि शिवडा. जर शिवडा आहे ना तो कटिंग झालेला आहे. बघा इकडे कटला कट होत आहे. हे बघा कसा किलो देत आहे? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. कमी जास्त नाही? नाही अजिबात नाही. हा कमी जास्त नाही. आणि वजन करायची पद्धत जुनी पद्धत ती म्हणजे काट्यावर, ज्याला आपण तराजू बोलतो. आणि हे बघा मास जर बघितलं ना तर एकदा पुन्हा बघून घ्या कसलं तडाखेबाज असलेलं मास. आणि इकडं छोटासा सेटअप बघायला मिळतंय. खाली पण आहेत काय मासा? खाली आहेत नाही का? फक्त ती टोपली उचलले. हा बघा सजून ठेवण्यासाठी टोपली ताईंनी उचललेली आहे.
आणि हा बघा एवढासा कटिंग केलेला. बाकी विकला का तुम्ही? कितीला आता देणार हा पुरा? 200 रुपयाला. आहे बघा 200 रुपयाला कटिंग केलेला शिवडा मासा ना. कुठली मच्छी घेऊन आले तुम्ही सर्व? गाव कोणता? कुमारगड यांचा दापोडा. आदिवासी वाडी वस्ती आहे का? हा. तर ही पूर्ण अशी लाईन लागले. जास्तीत जास्त आदिवासी वाडीतील लोक आलेत मच्छी विकायला. बायको, हा मी तुमच्या तोंडातनच ऐकायचा होता तुमची बायको आहे ती. तरी बघा बायको मेहनत करते. कुठून मच्छी पकडून आणले? कर्जतवरना का इथूनच पकडली जाते मच्छी? ही कर्जतवरना तुम्ही आणले. सकाळी किती वाजता गेले होता? सकाळी 8 वाजता जातो. आणि दररोज जाताय काय? दररोज. मग सुट्टी असते मार्केटला कधी? नाही, दररोज सकाळी जातो, 11 वाजता घेऊन येतो. आणि मग इथं विकायला बसतात? विकायला बसतात. आम्ही फक्त आणून देतो. दिवसभर विकाय बसणार. हा. पण आज तुम्ही तुम्ही आज 2 जण मदत करायला आले. हा. हा. तर हे बघा इकडं वहिनी बसल्यात विकायला आणि त्यांची मेहनत मी सांगितली. मार्केट जर बघितला ना, पालीचा मार्केट, तर माग जर बघितला ना तर हा बघा हा नजारा आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे सुधागड किल्ल्याचा. मागच्या व्हिडिओ मध्ये पण मी हा नजारा तुम्हाला दाखवला होता. अशा 2 बिल्डिंग आहेत आणि त्या 2 बिल्डिंगच्या बघा मस्तपैकी सुधागड किल्ला बघायला मिळतो भला मोठा. त्याच्यानंतर आपण जर आलो इकडं तर मार्केट बघायला मिळतंय या साईडला. पण दोन्ही साईडला मार्केट भरतो. शक्यतो आज मार्केट आहे ना थोडासा कमी बघायला मिळतो आपल्याला. नाहीतर या साईडला जी मार्केटची लाईन लागलेली असते त्याची पूर्ण म्हणजे बसायला जागा नसते. तर झालं आता आपलं मोठं मासं बघून. आता तुम्हाला मी दाखवतोय बघा हा नजारा बारीक माशांचा. तर हे बघा इकडं आला एक कस्टमर आणि दादा पण हा एक कस्टमर आहे ना. कुठनं आलो तुम्ही दादा? कुठनं आहे तुम्ही? नवगर मधनं काय? मच्छी पहिले खाल्लेली आहे इथली. कशी लागते खायला? चांगली लागते ना. आता किती किलो घेऊन जाल? त्यामध्ये किती जागा घेतली? बायकोवर आहे ना. हा हे त्यांच्या मिसेस आहेत आणि त्या जेवढ्या घेतील तेवढा दादाला त्या मान्य करायला लागतील आहे ना. हा. तर इकडे बघायला गेला तर मार्केट मध्ये बघायला मिळतंय माल्याचा मासा आहे. हा पूर्ण सेटअप हा चिलापी मासा आहे आणि खौल मासा आहे. आणि त्याच्यामध्येच साईडला बसलेला हा बघा हा पण मला वाटतं खौलच मासा आहे. छोटासा सेटअप खौल मासा आहे ना हा ताई? खौल मासा. हा तो खौल मासा आहे. तर दाखवला तुम्हाला मी हा छोटासा सेटअप. दुकानदार गेलाय आराम करायला. तोपर्यंत आपण जाऊया पुढच्या साईडला. इकडे पण बघा कशी लागली गर्दी जर बघितली ना तर फुल टॉपअप. जशी मच्छी आहे तशी गर्दी आहे ना. कुठं आलो तुम्ही? आम्ही शिव्यावर आलो. शिव्यावर काय घेऊन जाणार आता? आम्हाला मली मासे न्यायचे. मला मासा घेऊन जाणार आहे. इकडे बघा इकडे बघितलं तर ताई थोड्याशा लास्ट आहेत. तर ताईंचा आपण चेहरा आता दाखवणार नाही पण त्यांची मच्छी जी आणली आहे ती दाखवूया. इकडे बघायला मिळतं शिवडा मासा. बघा शिवडा माशाचा कलर बघा कसा. हा अजून पण जिवंत आहे बघा हलतोय बघा. हा कितीला द्याल? एक 50 रुपयाला एक शिवडा मासा 50 रुपयाला. आणि हा मल्यांचा 150 रुपये पाव. हा बघा हा सेटअप आणि हा 50 पाव. वहिनी लाजतात, वहिनीला लाजू द्या पण इकडं ताई लाजत नाही कारण मार्केटिंग बोलली आणि ऍडव्हर्टाइजमेंट तर खूप महत्वाची दादा आहे ना. तुम्ही घेऊन आलाय का मच्छी? कुठनं पकडली? आपल्या नदीतनं. हेच आपल्या पालीच्या नदीत. हा ही आंबा नदी. पुढे कुठल्या साईडला गेले होता? वाटण साईडला? वरच्या साईडला गेले होते काय? हा कशी काय पकडता? हे झाल्याने मोठा झाला असता छोटा? मोठं झाल्याने. आज किती भेटले तुम्हाला? आज थोडेसेच भेटले. आज काय पाणी जास्त आहे त्यामुळे काय जास्त भेटले. पण सर्व जो तुमचा जो घरचा जो उदरनिर्वाह याच्यावरच चालतो का? हो याच्यावर. जी मच्छी भेटते त्याच्यावरच चालते? शेतीच आमची. शेती हेच आहे. आणि मग घरी भात शेती वगैरे काय नाही. काय नाही. आज जी मच्छी विकाल त्यातनं जो प्रॉफिट भेटेल तो तुमचा आहे ना. हो आमचं. जर नाही विकली तर मग ती काय करताय? सुकवायची ती. सुकवता काय आणि सुकून विकताय? सुकवून हा विकायची. तर ही खूप मेहनत आहे दादाची. नाव काय तुमचं? जितेश दलवी. हा जिथे दादाची असलेली मेहनत खास करून असे जे परिवार आहेत ना ते पालीमध्ये बघायला मिळतात. तुम्ही नक्की कधी पण या आणि अशी जी मच्छी आहे ना घेऊन जाण्याचा प्रयत्न करा कारण यांचा जो उदरनिर्वाह तुम्ही ऐकला त्यांच्या मच्छीवरच असतो. तर हे बघा इकडे बघायला मिळतंय ताईने ठेवलेली छोटीशी मच्छी. त्याच्यामध्ये छोटासा शिवडा मासा बघा कसा साईडला झोपलाय आणि एक मांगूर आहे ना.
हा मांगूर आहे आणि हा शिवडा. कितीला द्याल? किती रुपयाला? हा 100. हा 100 रुपयाला मांगूर. आणि हा बारका दोन्ही 100 रुपयाला. आणि हा 50 रुपये पाव. चिलापी आहे ना? हा 50 रुपये पाव. ही कोण लागते तुमची बायको लागते काय? अच्छा, ही तुमची बायको आहे का? हा. तर बघा मेहनत जर बघितली ना, दोघांची मेहनत. आणि मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलतो, भीक मागून खाण्यापेक्षा मेहनत करून खा. आणि अशा माणसांना आपला नक्कीच एक लाईक आणि आपला फुल सपोर्ट असतो. तिकडं तुम्हाला बघायला मिळते आता मोठा असा जो शिवडा मासा कटिंग करताना. हा बघा, हा शिवड्याचा. आम्ही वाईट नाही सांगत, आम्ही कधी वाईट नाही सांगत. ते सांगणारे जे असतात ना, हा तर आई झाले इकडं नाराज. आई सांगते त्यांचा फोटो दाखवू नका, पण आई करते इकडं मेहनत. मुलांना नक्कीच मी सांगन, कारण ते सांगते मुलं त्यांना ओरडतात, तर त्यांना ओरडू नका. कारण मेहनत बघा, माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मेहनत बघायला मिळते. मुलांना नक्की दाखवा तुमची मेहनत. ही बघा इकडे शिवडा मासा कटिंग होते 5 किलोचा. 5 किलोचा ना? हा, तो पहिला होता तोच घेतला का? हा तोच घेतलाय. आणि पैसे दिलेत ना अजून? हा, तर आता दादा तिकडं करतोय पेमेंट आणि इकडं होतंय कटिंग. शिवड्या माशाची कटिंग पूर्ण घेतला तुम्ही? पुरा 5 किलो. आता किती घरात खाणार आहे? आम्ही 4 जण. 4 जण आहेत काय? 4 जण वाटून घ्याल? हा नाही, घरीच काय? किती रुपयाला घेतला? 3000 रुपये. तर बघा 5 किलोचा शिवडा 3000 रुपयामध्ये घेतलाय. आणि इकडे चालले कटिंग. तर अशी जी माणसं आहेत ना, ही खरंच नाराज होतात. म्हणजे खरंच सांगायचं झालं तर काही जी माणसं आहेत ना, व्हिडिओ करतात आणि त्यांच्याविषयी काही वेगळ्या गोष्टी बोलल्या जातात, किंवा त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे भाव किंवा त्यांच्या ज्या मार्केटमध्ये येणारी जी वस्तू आहे, जी गोष्ट आहे, ती वाईट सांगतात, काही सांगतात. त्याच्यामुळे त्यांचाही बरोबर आहे, तेही बरोबर बोलत होते की मला व्हिडिओमध्ये घेऊ नका. तर हे बघा, जर तुम्ही बघितलं ना, मच्छी मार्केट हा तिथं आहे आणि तिथून आपण इकडं आलो तर बघायला मिळतंय गावठी भाज्यांची मार्केटिंग. हे बघा, भाजी बघितली ना तर पावसाळ्याच्या ज्या भाज्या असतात ना, त्या खाण्यायोग्य असतात, कारण शरीरासाठी त्या पौष्टिक असतात. त्याच्यामध्ये बघायला मिळतंय भारांग्याची ना भाजी. हा, भारांग्याची भाजी. किती रुपयाला जोडी? हे 10 रुपये काय? हा, ही एक घेतली तर 10 रुपये. अच्छा, किती घेतल्या तर 2 माणसं खातील? जुड्या किती जुड्या घ्यायच्या आहेत? 2 जुड्या. 2ला भरपूर होईल का? हा, तिकडनं आई बघा सांगताय एक मॅनेजमेंट तुमच्या घरात. जर तुम्ही ही भाजी घेतली तर किती घ्यायला पाहिजे, ज्याला किती माणसं खातील? तर 2 घ्या. या 2ला 2 खातील सांगतायत ते. हे इकडे बघायला मिळतंय कर्दुलेचा सेटअप. हे बघा, या भाज्या आई पावसाळ्याच्याच बघायला मिळतात ना? हा, पावसाळ्याच्याच बघायला मिळतात. हे बघा कर्दुले. खायची कशी सांगा ना? हा, यातल्या बिया काढायच्या आणि मग कांदा वगैरे कापून फ्राय करायचा आहे ना? हा, इकडं आई आपल्याला मस्त पैकी सपोर्ट करते. तर ही बघा, ही कितीला वाटा दिलाय? 20 रुपयाला एक. किती माणसं खातील एका वाट्यामध्ये? 10-12 खातील काय? हा, ते सांगतात 3 घेतले तर 10-12 खातील. पण मी सांगेन 10-12 नाही, कमीत कमी 3 वाटे घेतले तर 4 ते 5 जण नक्कीच खातील, आहे ना? तर हा बघा, हा सेटअप असा बसलाय. बाकी तिकडे पण बसल्यात ना, त्या साईडला पण बसल्यात. हा, आणि तर तिकडे जर बघितलं ना तर एसटी स्टँड आहे. इकडनं एसटी येते अशी, हे आउट होते एसटी, आणि तिकडून एसटी आतमध्ये इन होते. एसटी स्टँड त्या साईडलाच आहे. मागच्या वेळी पण जेव्हा आपण आलो होतो ना, तेव्हा आपण व्हिडिओला तिकडनं सुरुवात केली होती आणि पूर्ण लोकेशन सुद्धा दिला होता. आणि यावेळी पण आपण लोकेशन संपूर्ण दिलेलं आहे. भाजी अजून आपली राहिलेली आहे. पावसाळ्याच्या जर भाज्या जर बोलल्या तर एकदम खाण्यासाठी कशी असते आई? मस्त असते ना, शरीरासाठी चांगले. तुमचं वय किती आहे? वय माहिती नाही, कारण जुनी माणसा, हा, ते खूप महत्वाचं आहे. कारण पहिले 1 जून म्हणजे सर्वांचा बर्थडे असायचा. तर आता जुनी माणसं, त्यांना वय माहिती नाही. हे भारांग्याची. अच्छा, ही भारांग्याची का? ही डेटी ना? ही कुरी आहेत का? कुऱ्याचे शेंगा आणि वडीची पाना
ही वडीची पानं बघू द्या, वडीच्या पानं. ही बघा, हा ही वडीची पानं. आणि ह्याला पण वडीची पानं असतात ना ही, पण ही भाजी आहे, दुसरी आहे का? हा, मोठी पानं असतात. हा हा, हे माहिती पाहिजे. आणि ही वडीची पानं, वडीची पानं शक्यतो भेटणं आता कमी झाला आहे ना. तुम्ही कुठले आहे? हा, कुंभार शेठची. आता आम्हाला सांगा, ही कितीला? 10 रुपये. ही 10 रुपयाला. ही एक एक जोडी ना. आणि हा आहे आईचा सेटअप. आईने आपल्याला केलाय फुल सपोर्ट, म्हणून आईला आपण देतोय आपल्याकडून बक्षीस. ही आहे बक्षीस, छोटीशी बक्षीस, ती त्यांनी मान्य करून घ्यावी. तर इकडं आलाय शेवला लवर, म्हणजे शेवलांची आवडीची भाजी. तर बघा त्यांनी कशी केले, दादांनी पूर्ण खरेदी केली. दाखवा ना भाजी. ही बघा शेवला. अजून पण खाताय तुम्ही शेवला? आता खायला टेस्ट बदललेली असते थोडीफार? नाही टेस्ट तशीच राहते. हा, किती घेतले पूर्ण? हे किती घेतले? हे 100 रुपये घेते. 100 रुपयाची घेतली. किती जण खाणार आता? हे आम्ही 14 जण खाणार. 4 जण खाणार. आता ही पण घेताय का अजून? हा एक थोडी कमी आहे. हा, त्यांनी पूर्ण तिकडून ना अशी कवलत ते आलत शेवलांची भाजी. इकडं राहिली ती म्हणजे प्राईस सांगायची आपल्याला वड्यांची. किती रुपयाला? 10 रुपयाला एक जोडी. त्याच्यामध्ये पानं आहेत 5 पानं. हे बघा, डेट्यांवरून ओळखता येते आपल्याला किती पानं आहेत ती. त्याच्यानंतर ही राहिली भाजी, एक कोलीची भाजी. खायला कशी लागते? गोड लागते. ही पूर्ण कापायची, हिला चिलायची काय गरज नाही, हिला काय काढायची गरज नाही ना. हा, तर आईने सांगितली तुम्हाला कशी भाजी बनते ती. तर इकडं चाललंय खरेदी विक्री, त्याच्यामध्ये वहिनी करतात खरेदी. कुठल्या आहे तुम्ही? पालीच्याच आहेत काय? त्या वड्या घेतल्या ना बनवायला? येतात तुम्हाला बनवताना? कसं काय बनवायच्या थोडं सांगा ना. बेसन घ्यायचा, चिंचचं पाणी घ्यायचा, हळद, तिखट, मीठ, थोडस आपलं हे पांढरे तीळ, आणि जशी आपण वडी लावतो त्या टाइप मध्ये वडी लावायची, नंतर फ्राय करायचं आहे ना. फ्राय करायची. खायला कशी लागते? एक नंबर, कुरकुरीत. प्रत्येक माणसाने? प्रत्येक माणसाने थोडस त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं तर अतिउत्तम. हा सगळ्यात बेस्ट कुरकुरीत होते आणि मुलांना सगळ्यात चांगली ही भाजी. हा, तर प्रत्येकाने खायला पाहिजे ना पावसाळ्यात मध्ये. हो, तर आपल्याला दिलंय. भाज्या ह्या सगळ्या खायलाच पाहिजे. ह्या परत मिळत नाही, हे वर्षात एकदाच येतात. एकदाच येतात वर्षात. तर बघा, एकदाच आहेत ना. वहिनींनी सांगितली आपल्याला संपूर्ण माहिती आणि रेसिपी. तर हा जो मार्केट आहे ना, तर बरेचसे जे आहेत ना आदिवासी वाडीतील माणसं असतात, आणि आदिवासी वाडीतील माणसं असतात ना, ही खरंच मेहनती माणसं असतात. म्हणजे सकाळी भाजी ती काढून आणणार, किंवा आज भाजी ती सर्व मॅनेज करणार, तोडून ठेवणार, आणि उद्या मार्केटला येणार. आणि इथं मार्केटला आल्यानंतर बघा, कोणताही सहारा नाही, कोणताही छप्पर नाही. अशाच उन्हामध्ये बसल्या होत्या मागच्या वेळेला, आणि आता पावसामध्ये बसलेली आहे ती माणसं. तर कधी पण तुम्ही कुठल्याही मार्केटला जाताना अशी जर माणसं असली ना, त्यांच्याकडनं एक वस्तू नक्की खरेदी करण्याचा प्रयत्न करा. तर चला, आता आपण इथंच व्हिडिओ संपवतोय. व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे रॉयल दादूस.